आता पाडवा तर झाला होता, पण आता वेळ होती ती भाऊबीजेची आणि ही आहे माझ्या सासरची भाऊबीज. आता तुम्ही सर्व म्हणाल की सासरची भाऊबीज म्हणजे काय? तर यांना बहीण नाही आहे, त्यामुळे भाऊजींना रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो मीच ओवाळते. आम्ही छानपैकी भाऊबीज सेलिब्रेट केली आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो माझ्या माहेरी जाण्यासाठी. खरं तर हेच मला सोडायला येणार होते, पण यांना अचानक काम आलं, त्यामुळे मग भाऊजीच मला सोडण्यासाठी आले होते. आम्ही लवकर सर्व तयारी केली आणि निघालो होतो माहेरी जाण्यासाठी. तिथे गेलो, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर भाऊजी लगेच मग घरी येण्यासाठी निघाले होते. ते घरी आले आणि लगेचच मी साडी चेंज केली, कारण मला साडीमध्ये खूप जास्त अनकम्फर्टेबल फील होतं. आणि बाहेर आले होते आचारी, कारण यांचा दिवाळीचा सगळा फराळ करायचा राहिला होता. त्यामुळे इथे चालू होती बर्फी, त्यानंतर शंकरपाळी आणि खुर्मा, शेव असे त्यांनी बरेचसे आयटम आचार्याकडून करून घेतले होते. मम्मीची इकडे तयारी चालू होती शेवासाठी मिरची काढण्याची, जी तिने काढून घेतली होती. आणि माहेरी आल्यामुळे मला खूप जास्त छान वाटत होतं. आणि इकडे खूप लहान मुले पण आहेत. आता ही आहे चिव आणि जी कॅमेऱ्याकडे बघून अशी काही नाटकं चालू होती. आणि ही आहे शिवा, जी की खूप शांत आहे आणि खूप जास्त घाबरते सगळ्यांनाच. आणि ही आहे माझी बहीण आहे आणि माझी चुलती आहे, ज्यांच्यासोबत मी गप्पा मारत होते, कारण खूप दिवसातून आले होते, त्यामुळे मला खूप जास्त छानही वाटत होतं. आणि सगळ्यांना भेटलेही नव्हते बऱ्याच दिवसापासून, तर सगळ्यांना भेटून घेतलं. नंतर हे आहे माझ्या आत्याबाई, ज्या खूप खुश होत्या माहीत नाही का. आणि ही रिंग लाईट जी आहे ती मी दिवाळीच्या आधीच ऑर्डर केली होती आणि नेमकी दिवाळीच्या आदल्या दिवशी जी आली होती, त्याचं इन्स्टॉलेशन करून बघितलं. खरंच खूप छान आहे आणि त्यामध्ये 3 डिफरंट कलर्स पण आहेत. मला तर खूप जास्त आवडली होती. तुम्हाला जर हवी असेल तुम्ही पण नक्कीच ऑर्डर करू शकता, कारण छान आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आजसाठी एवढंच. ओके, बाय.